तीन वाईट मित्र आणि एक शहाणा ससा. जंगलात टिंकू नावाचा एक छोटा गोड ससा राहत होता. टिंकू खूप हुशार आणि नम्र होता, त्यामुळे सगळ्या प्राण्यांना टिंकू आवडायचा. पण जंगलात तीन वाईट मित्र फिरत होते: लोभ, अहंकार आणि मत्सर. पहिला, लोभ. लोभाला नेहमी जास्त हवं असायचं. एक दिवस टिंकूला दिसलं की लोभ खारीच्या हातातून बदाम हिसकावून घेत आहे. खारीने सांगितलं, मला फक्त 2 बदाम हवे होते. पण लोभ म्हणाला, मला सगळे दे. खार रडत बसली, पण लोभ कधीच आनंदी झाला नाही. त्याला नेहमी आणखी आणखी असंच हवं होतं. दुसरा, अहंकार. अहंकारला वाटायचं तोच सगळ्यात मोठा. तो म्हणायचा, मी आहे ना सुपर हिरो, बाकीच्यांची काय किंमत. म्हणून सगळे प्राणी त्याच्यापासून दूर राहायचे. अहंकार एकटाच पडायचा, पण हे त्याला कधी कळतच नाही. तिसरा, मत्सर. मत्सर तर आणखी विचित्र. ज्याच्याकडे काही सुंदर किंवा चांगलं असायचं त्याच्याकडे पाहून तो हिरवा पडायचा. एकदा टिंकूने सुंदर फुलगुच्छ बनवला तर मत्सर म्हणाला, हे तर फालतू आहे, माझ्यासारखं कोणीच सुंदर नाही. एके दिवशी हे तिघे जंगलात गोंधळ करताना टिंकूने पाहिले. टिंकूने त्यांना शांतपणे बोलावलं आणि म्हणाला, अहो, तुमच्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय. लोभामुळे लोक दुखी होतात, अहंकारामुळे मित्र दूर जातात, मत्सरामुळे मनाला काटे उगवतात. तुम्ही दूर गेलात तर जंगल शांत आणि आनंदी होईल. तिघांनाही थोडी लाज वाटते. टिंकूच्या गोड बोलण्याने त्यांना कळलं की तेच समस्या आहेत आणि ते जंगलाबाहेर गेले. आणि काय झालं? त्या दिवसापासून जंगलात भांडणं थांबली. प्राणी एकमेकांना मदत करू लागले. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू परत आला. सगळे म्हणू लागले, टिंकू हुशार, त्याने 3 वाईट शत्रू दूर पाठवले. गोष्टीची शिकवण: लोभ, अहंकार आणि मत्सर मनात आले तर सुख पळून जातं. स्वभावात नम्रता, समाधान आणि प्रेम असेल तर जीवन सुंदर होतं. हाय मित्रांनो, तुम्हाला आमच्या गोष्टी आणि मजेशीर व्हिडिओ आवडले असतील तर मग लगेच किड्स टायनी लेन्सला सबस्क्राईब करा.